तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमचं मी सर्वप्रथम तुमची माफी मागतो की मी भरपूर दिवसांनी व्हिडिओ टाकतोय आणि व्हिडिओ बनवतोय. तर नक्कीच आम्ही आता गणपतीला चाललो आहे गावी. तर प्रवास आजपासून सुरू झाला आहे. तर आज आमची ट्रेन आहे 3 वाजता दुपारी. तर भेटू आता. स्टेशनला चाललो आहे, गाडीत बसलो आहे. वहिनी आहे, बायको आहे, दादा आहे माझा. भेटूया स्टेशनला. स्वागत आहे तुमचं. आता गाडी निघाली, कारने आलो होतो. आता आपण पोचलो आहे ते लोकमान्य टिळक टर्मिनस. इकडनं आपली ट्रेन जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि आपण आता जाणार आहोत कुडाळला, माझ्या गावी जाणार आहोत गणपतीसाठी. तर सोबत राहा, पाहूया प्रवास कसा होतो ट्रेनचा ते. सोबत राहा, बघूया. पाहू शकता तुम्ही कुर्ला टर्मिनसचं हे लोकमान्य टिळक टर्मिनसचं हे सुंदर असं स्टेशन आहे. सर्व ठिकाणी इकडनं ट्रेन सुटतात. पाहू शकता भरपूर स्पेस आहे इकडे, भरपूर जागा आहे. सर्व ठिकाणून इकडून सर्व ठिकाणासाठी इकडनं ट्रेन निघतात. तुम्ही इकडनं बुकिंग करू शकता. पाहू शकता माझ्यामध्ये खुली लोक आहेत. चला भेटू ट्रेन आल्यावरती. समोर आपण आलो आहे आता आणि आपली ट्रेन पण आली आहे आणि तुम्हाला दाखवतो B1. आपल्या कोचचा क्रमांक आहे B1. पाहू शकता तुम्ही ट्रेन आपल्या मागे आहे आणि लवकरच प्रवासाला आता सुरुवात होईल. 3 वाजताची ट्रेन आहे. बघूया, सोबत राहा. पुढे कसा काय प्रवास आहे ते दाखवूया आपण तुम्हाला. आणि ह्या मत्स्यगंधाचा एक्सप्रेसचा प्रवास आपण यावर्षी बघूया गणपतीसाठी. चला तर भावासोबत. पाहू शकता तुम्ही मंडळी, आपला B1 डबा आलेला आहे आणि 3rd AC आपली बुकिंग आहे. तर बघूया आतमध्ये ट्रेनमध्ये जाऊया डब्यामध्ये आणि कोच पोझिशन कसं आहे आणि कशी सीटिंग अरेंजमेंट आहे, क्लीनलीनेस वगैरे सगळं दाखवूया कोकण रेल्वेचं तुम्हाला. बघूया आता. चला आतमध्ये जाऊया आणि कोच पोझिशन वगैरे बघून घेऊ. तर अशी ही कोच पोझिशन आहे मंडळी, पाहू शकता तुम्ही. उत्तम अशी सोय आहे, पाहून घ्या. आणि आपली सीट ही आपली सीट्स आणि ही आमची छोटीशी फॅमिली. माझी वहिनी आहे, दादा आहे, बायको आहे आणि ही माझी चिमुरडी. हाय नुर्वी, से हाय. तर पाहू शकता फारच सुंदर अरेंजमेंट आहे कोकण रेल्वेची. आणि भेटूया परत, पुढे प्रवास चालू राहील. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, आपला जो प्रवास आहे तो पूर्ण होत आलेला आहे. आता सिंधुदुर्ग स्टेशनला पोचलो आहे आपण. आता रात्रीचे 2 वाजले आहेत. पाहू शकता तुम्ही घड्याळात. तसं तर 12चा टायमिंग आहे कुडाळचा, पण कोकण रेल्वे आपलीच रेल्वे आहे त्यामुळे आपणच सपोर्ट केला पाहिजे. तर भेटूया मंडळी. पाहू शकता तुम्ही आपण फायनली कुडाळला पोचलो आहोत आणि पाहू शकता तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेन कुडाळलाच खाली झाली. तर बघूया पुढे. आपला शेजारचा एक मित्र आहे, त्याची गाडी आहे, तो आपल्याला घ्यायला येणार आहे. तर सोबत राहा मंडळी. बघूया पुढे स्टेशन बघूया. आणि मंडळी पाहू शकता तुम्ही, आपलं हे नवीन सुशोभित केलेलं असं कुडाळ स्टेशन आहे. बघूया पुढे तुम्हाला दाखवतो. आणि पाहू शकता तुम्ही मंडळी, रात्रीचे 2:30 वाजले
तरी किती गर्दी आहे बघू शकता. म्हणजे कोकणी माणूस हा गणपतीसाठी तुम्ही कितीही आम्हाला वर्षभर किती मेहनत करा, किती आम्ही कसंही काम करू, पण तुम्ही कोकणी माणसाला, मालवणी माणसाला चतुर्थीला जाण्यापासून नाही थांबू शकत. होऊ शकतं तुम्ही फारच सुशोभित असं हे कुडाळ स्टेशन कोकण रेल्वेचं अत्यंत छान असं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि पाहू शकता तुम्ही सोय पण चांगली आहे इकडे ट्रान्सपोर्टसाठी. आणि आपलं मित्र पण आता येईल. तर मंडळी भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. काय